नमस्कार. अनंत दामोदर आठवल्यांचा मनोबोध म्हणजे श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकावरील प्रवचने आपण वाचतो आहोत. आज आपण 42 ते 45 या श्लोकांवरची प्रवचने वाचणार आहोत. 42वा श्लोक. बहुधा परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी बीज गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. 38व्या श्लोकापासून आरंभ झालेल्या मना सज्जना राघवी वस्ती कीजे या मनोबोधातील एका अर्थगंभीर पंचकाचा उपसंहार क्रमाने 42व्या आणि पंचकाच्या 5व्या श्लोकाने समर्थ करत आहेत. समर्थ म्हणतात, हे मना, अनेक प्रकाराने सांगितले तरी लक्षात ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे रामचंद्राला, रघुनाथाला तू आपलेसे केले पाहिजेस. परमेश्वराला आपलेसे करण्याचे साधनच या श्लोक पंचकात गोवून दिले आहे. उत्कट भक्तीने साधना करावी असं 38व्या श्लोकात सांगितलं. 39व्या श्लोकात चंचलतेचा त्याग करावा, 40व्या श्लोकात वाईट कल्पना सोडून द्याव्यात आणि 41व्या श्लोकात निष्ठा एकाग्रता साधावी. आणि हे सर्व करीत असताना परमेश्वर दीनांचा, अनाथांचा, अगतिक झालेल्यांचा, अनन्य भावाने शरण आलेल्यांचा रक्षण करता आहे हा विश्वास बाळगावा असे या 5व्या श्लोकात समर्थांनी प्रभावीपणे सांगितले आहे. दीन शब्दाने येथे दुबळा, दरिद्री, व्याधीग्रस्त, संकटाने पिडलेला असा कोणी मनुष्य अपेक्षित नाही. तशी माणसे पुष्कळ असतात, पण ती काही परमेश्वराची भक्त नसतात आणि देवाने त्यांना आपलेसे म्हटले आहे, त्यांचा स्वीकार केला आहे असेही कुठे दिसत नाही. दीन मनुष्य देवाला आवडतो, ईश्वर दैन्यप्रिय आहे असे नारदांनी आपल्या भक्तिसूत्रात म्हटले आहे. पण त्या सूत्रात या दैन्यप्रियत्वाचे स्पष्टीकरणही नारद करतात. ते लक्षात घेतले नाही तर दैन्यप्रियत्वामुळे ईश्वराची निष्ठुरता, क्रूरताच सिद्ध व्हायची. म्हणून नारद दीन कोण हे सूत्राच्या पूर्वार्धात सांगत आहेत. ज्याचा अभिमान गळून पडला, अहंकार गेला, तो इथे दीन शब्दाने अभिप्रेत आहे. खरी आर्तता त्याविना उत्पन्नच होत नाही आणि आर्ताचे संरक्षण करणे हे तर परमेश्वराचे ब्रीदच आहे. रक्षण करता हे त्याचे ब्रीद पावलोपावली गाजते आहे. जणू ते त्याच्या पायातील तोडरावर, खळखळ वाजणाऱ्या साखळ्यांवर, नुपुरांवर कोरले आहे. माणूस अभिमान टाकतो, निरंकारी होतो, कृतकर्माच्या पश्चात्तापाने व्याकुळ होऊन आर्त भावाने परमेश्वराची करुणा भागतो, तेव्हाच तो परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो. तो परमेश्वराचा होतो. परमेश्वर त्याला म्हणतो, जीवाभावाची भेट होते. विभक्त नव्हे तो भक्त ही समर्थांची अन्यत्र केलेली भक्ताची व्याख्या इथे साक्षात्काराला येते. हे असे होणे म्हणजे मनाची रामचंद्राच्या ठिकाणी वस्ती होणे आहे. मन आमन होण्याने साधणारी पूर्ण समाधी ती हीच आहे. राघवी वस्ती कीजे या पालुपदाचा हाही भाव लक्षात घेण्याजोगा आहे. 43वा श्लोक. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुमा करावे, रघुरायके विण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. माणसाने लक्षात घेण्यासारखी, अगदी जीवाच्या ठिकाणी धारण करण्यासारखी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे स्वहित साधणे ही. माणसाने आपले हित साधून घेतले पाहिजे. प्रपंचात असताना, लौकिकात वावरताना, कुटुंबाचा भार वाहताना, निरनिराळ्या प्रकारची आणि पातळीवरची कर्तव्ये पार पाडताना सर्व लक्ष स्वतःचे हित साधण्याकडे असले पाहिजे. शब्द हितसाधन असा आहे, स्वार्थ साधन, सुख साधन असं नाही. हित हे पूर्णपणे साकार होते ते परमार्थ साधनेत, परमेश्वराच्या प्राप्तीत. आत्मलाभ ही हाच आहे. त्याच्यासाठी सर्वस्वाचा, कुटुंबाचा, धनाचाच काय पण पृथ्वीचाही त्याग करण्याचा प्रसंग आला तरी मागे पाहू नये असे शास्त्र सांगते. म्हणून समर्थ आग्रहाने सांगतात की परमार्थाविना, परमेश्वराविना, रामचंद्राविना दुसरे काही बोलू नको. परमेश्वर प्राप्ती, परमेश्वराचे भजन, पूजन, परमेश्वराचे नामस्मरण हा एकच ध्यास माणसाच्या मनात सदा सर्वदा जागृत असला पाहिजे. तो त्याचा निजध्यास झाला पाहिजे. ध्यासाला सातत्य आणि सहजता आली की तो निजध्यास. माणसाचा श्वासोश्वास, रुद्राभिसरण, पचन व्यापार हे जितक्या सहजतेने अकृत्रिमरित्या भार न वाटता, श्रम न होता चाललेले असतात तसे परमार्थाविषयी झाले पाहिजे. 44वा श्लोक. मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी,
नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे. मागच्या श्लोकात समर्थाने रघुनायका विण बोलो नको हो हा जो आदेश दिला आहे त्याचे स्पष्टीकरण या 44व्या श्लोकात केले आहे. मौन मुद्रा धारण करावी, मौन असावे, लोकांमध्ये वावरतानाही बोलू नये. खरे म्हणजे आवश्यकतेपेक्षा अधिक जास्त बोलू नये. कारण जनी म्हणजे लोकात वावरत असताना 100% मौन बाळगणे ही गोष्ट फार कठीण आहे. पाटी घेऊन लिहित बसणे किंवा खाणाखुणा करून स्वतः श्रमणे आणि दुसऱ्याला घोटाळ्यात पडणे हे काही खऱ्या अर्थाने मौन पाळणे नाही. कारण तसे म्हटले तर जेवढे मुख्य आहेत तेवढेच सगळे श्रेष्ठ गतीचे साधक आहेत असेच म्हणावे लागेल. अधिक बोलण्याची प्रवृत्ती कमी करण्याच्या दृष्टीने लिहिणे आणि खुणा करणे यांचा प्रारंभिक उपयोग होत असला तरी आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्याची इच्छाच न होणे हाच मौनाचा खरा अर्थ. संयम, त्याग, खरे वैराग्य, समाधान या पातळीवर ठरली पाहिजे. इंद्रियाची विषय लोलुपता किंवा मनाची आसक्ती हे आवश्यकता ठरवण्याचे गमक होऊ शकत नाही. वाणीचा संयम हा शरीर मनाचे बळ वाढवण्याच्या दृष्टीने एक चांगला प्रयोग आहे. सामान्यतः बडबडी माणसे कमी कार्यक्षम आढळतात. उथळ पाण्याला खळखळाट फार, गरजेल तो पडेल काय या म्हणी त्या दृष्टीने लक्षात घेण्यासारख्या आहेत. बोलण्याच्या निमित्ताने व्यर्थ गप्पा मारीत बसण्याने माणसाच्या शक्तीचा किंवा वेळेचा अपव्यय फार होतो आणि खऱ्या परमार्थाकरता करावे लागणारे प्रयत्न मग सहजपणे व्हावे तितके होत नाहीत. त्यासाठी शक्य तितके मौन बाळगणे चांगले. मौन म्हणजे वाणीचा संयम हे उपलक्षण मानून इतर कर्मेंद्रियांचा आणि क्रमाने ज्ञानेंद्रियांचाही संयम इथे अभिप्रेत आहे असे समजावे. वाणीला काम द्यायचेच, बोलायचेच तर ते रामचरित्राच्या गायनाचे असावे. त्यामुळे उगीच गप्पा टप्पा करण्याचे, वेळ घालवण्याचे आकर्षण कमी होते. इतरही इंद्रियांना संयमाची सवय लागू शकते आणि चित्त शुद्ध होऊन भक्ती दृढावत जाते. भगवंताचे गुणानुवाद गाणे हे नवविधा भक्तीतील एक महत्त्वाचे साधनच आहे. ज्या विषयाचा परमार्थाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसेल अशा गोष्टी करण्याचे टाळावे इतका अर्थ नसे राम ते धाम सोडून द्यावे या चरणामध्ये आहे. आवश्यक तो व्यवहार करणे निराळे आणि सुखैश्वर्याच्या लालसेने प्रापंचिक व्यवहाराचे व्याप वरचेवर वाढवित नेणे निराळे. या रीतीच्या उद्योगामुळे निरनिराळ्या प्रकारचे ताप सोसावे लागतात. सरळपणाने वागता येत नाही. वंचना, फसवणूक, नीतिनिर्बंध ओलांडून वागणे, लपवाछपवी करणे, दुसऱ्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या रुबाडणे या सर्व गोष्टी जन्माला येतात. अहंकार बळावतो. कामक्रोधाची उग्रता वाढत जाते. लोभ आणि मत्सराचे स्वरूप अधिकाधिक पीडाकर होत जाते. म्हणून ज्यात परमार्थाचा संबंध नाही अशी भगवंतापासून दूर नेणारी जी कृत्ये असतील ती सर्व सोडून द्यावी. ज्या ठिकाणी अशा परमार्थविरोधी भावनांचे पोषण होत असेल ते स्थलही सोडून द्यावे. खरोखरी सुखाची अभिलाषा असेल तर लोकव्यवहारापासून दूर होऊन निसर्ग सौंदर्याने नटलेल्या, वनश्रीने डवरलेल्या, वाहत्या जलप्रवाहाच्या खळखळत्या मंजूळ नादाने भारावलेल्या अशा एखाद्या मनोहर स्थलाचा आश्रय घ्यावा. जिथे कोणाचे मन सांभाळावे लागणार नाही. तिरस्काराने, मत्सराने, उपहासाने खोचक बनलेली वाक्ये ऐकावी लागणार नाहीत. अहंकाराने फुललेले, स्वार्थाने बरबटलेले दुर्व्यवहार पाहावे लागणार नाहीत. विषयासक्तीतून निर्माण झालेल्या संघर्षाचा ताण सोसावा लागणार नाही असे ते स्थल असावे. जेथील वातावरण शांततेने आणि प्रसन्नतेने भरलेले आहे. मंद वाऱ्याच्या झुळकीवर पाने सळसळत आहेत. पक्ष्यांची मधुर किलबिल त्याला साथ देत आहे. गगनचुंबी शिखरे, पाताळाची खोली मोजणाऱ्या दऱ्या, मेघांशी हिचगुज करणारे उंच वृक्ष, नाना रंगाची फुले उधळणाऱ्या वेली, निर्भय मनाने वावरणारी श्वापदे ज्या ठिकाणी मन वेधून घेत आहेत अशा स्थळी राहण्याचे भाग्य लाभले आणि तेथील एखाद्या लहानशा देवमंदिरात ध्यानसुख अनुभवताना मन रंगून गेले, वेळेचे भान उरले नाही, शरीराला लागणाऱ्या आवश्यकतेची फारशी ओढ उरली नाही, तर मग सुखाला पारावर नाही. खरे म्हणजे असे झाले तरच अरण्य सुखाचे होते. त्याकरता शरीर काटक असावे लागते. शीतोष्ण सहन करायची क्षमता असावी लागते. कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड देता येईल इतका निर्भयपणा वृत्तीत आणावा लागतो. भूक तहान सोसता यावी लागते. कंटाळा येऊन चालत नाही. असे असले तरच अरण्यवास सुखाचा होऊ शकतो.
ज्याला एकट्याला करमत नाही त्याला अरण्यवास हा सुखापेक्षा दुःखदायक होण्याची शक्यता जास्त. जे जसे असेल ते तसेच चालवून घेण्याची इतकेच नव्हे तर गोड मानण्याची सवय लागलेली नसेल तर अरण्यवासाने श्रमसंतापाशिवाय दुसरे काही पदरी पडणार नाही. नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती तिसरी करू नये असे संत म्हणतात. ते यासाठीच सुखालागी आरण्य सेवित जावे या वाक्यातील आकर्षण निर्माण होण्यापूर्वी स्वतःच्या पात्रतेचा विचार करणे आवश्यक आहे. शरीर मनाच्या आवश्यकता फार थोड्या नसतील आणि मन रवण्यासाठी बाह्य आणि उपाधी अपरिहार्य असतील तर अरण्यासारखे सुखसाधन नाही हे खरेच आहे. कारण इथे मनाला बळाने खेचून वैतागात पाडतील अशा गोष्टी फार थोड्या असतात आणि त्यामुळे मन शांत स्थिर राहायला सहाय्य होते. आता 45वा श्लोक. जयाचे संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे, तये संगतीची जनी कोण गोडी, जये संगतीने मती राम सोडी. जेथे राम नाही ते धाम म्हणजे स्थल कार्य उद्योग सोडून अरण्यात जावे म्हणजे सुख लागते असे जे सांगतात त्यामागील कारण परंपरेची एक दिशा समर्थ या 45व्या श्लोकात सांगत आहेत. माणसाच्या कल्याणासाठी, त्याचे जन्माचे सार्थक होण्यासाठी, हित साधण्यासाठी त्याची बुद्धी परमार्थात स्थिरावली पाहिजे. अंतःकरणामध्ये परमेश्वराविषयी निष्ठा दृढ राहिली पाहिजे. पण हे होत नाही. त्याला जी कारणे आहेत त्यातील एक महत्त्वाचे कारण विरोधी गुण असलेल्या व्यक्तीची संगत. मनुष्य प्रपंचामध्ये रमतो, व्यवहार त्याला सोडावेसे वाटत नाही, त्याच्या मागे संगती हे कारण फार महत्त्वाचे आहे. समाधान कशाने मिळते? तृप्तता, संयम, त्याग, सदाचरण, धर्मनिष्ठा या सर्व गोष्टी मनुष्याला खरे आणि टिकाऊ समाधान देणाऱ्या आहेत. पण भोवती संगत असते ती अशा लोकांची की ज्यांच्या वागण्यात आणि विचारात संयमाला काहीही महत्त्व नसते. खावे प्यावे, मजा करावी, ऐश्वर्याने विलासाने रंगेल जीवन जगावे, त्यासाठी उदंड संपत्ती मिळवावी, उपभोगाची साधने वाढवावीत, सत्तास्थाने जिंकावीत, त्या माध्यमातून प्रतिष्ठा मिळवावी. मग त्याकरता काहीही करावे लागले, कसेही वागावे लागले तरी चालेल अशी ज्यांची धारणा असते तेच सभोवती असतात. मनुष्याने महत्त्वाकांक्षी असले पाहिजे आणि महत्त्वाकांक्षा ही संपत्ती, सुखसाधने, प्रतिष्ठा याच मापाने मोजली पाहिजे. याच्या आड येईल ते सर्व टाकले पाहिजे. नीती अनिती, धर्म अधर्म, पाप पुण्य, सदाचरण दुराचरण या सर्व कल्पना मनुष्यानेच निर्माण केलेल्या आहेत आणि त्याची उपयुक्तता देशकाल परिस्थितीवर अवलंबून आहे. तेव्हा पुण्यकल्पना, धर्माविषयीची निष्ठा या शब्दांना वस्तुतः काही अर्थ नाही असे गोंडस तत्वज्ञान विचारवंत म्हणणारी काही बुद्धिमान माणसे समाजासमोर निर्माण करत असतात आणि अनेक श्रीमंत, सत्ताधारी, प्रतिष्ठित अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये ते प्रत्यक्ष दिसूनही येते. त्यामुळे सामान्याला तोच आदर्श महत्त्वाचा वाटतो आणि मग जीवनाचे ध्येयही तेच ठरवून आधी सांगितलेल्या समाधानाच्या खऱ्या मार्गाने जाणे नको वाटते. अहंकार हा मनुष्याचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे. भ्रांत महत्त्वाकांक्षेसंबंधीच्या या फसव्या तत्त्वज्ञानाने हा अहंकार पुष्ट होतो आणि मग ज्यामुळे अहंकार सुखावला जाईल अशाच गोष्टी हव्याशा वाटतात. शास्त्राने कामक्रोधादी जे विकार षड्रिपू म्हणून सांगितले तेच या अहंतेमुळे मित्र आहेत असे वाटू लागते आणि त्या घातक विचारांचे समर्थनही होऊ लागते. समाजाच्या कल्याणाची तळमळ असलेली चांगली विद्वान माणसेही कामाने वंशसातत्य राखले आहे, क्रोधामुळे दुष्टांना धाक बसतो, लोभाने ऐश्वर्य वाटते, मोहामुळे अनेक गोष्टीत रस घेता येतो, मदामुळे स्वाभिमान जागृत होतो, स्वसंरक्षण होते, मनुष्याचा आत्मविश्वास वाढतो, मत्सरामुळे महत्त्वाकांक्षेला प्रेरणा मिळते इत्यादी इत्यादी प्रतिपादन करत असतात. जगाच्या पाठीवर समृद्धीच्या शिखरावर पोचलेली अनेक राष्ट्रे आहेत, पण त्या देशांमध्ये सुख, स्वास्थ्य, शांतता असल्याचे मात्र आढळून येत नाही. त्यामुळे आपल्या दरिद्री आणि तथाकथित मागासलेल्या देशात प्रगतीचे हे महत्त्वाकांक्षी तत्त्वज्ञान आकर्षक वाटले तरी जाणत्यांनी त्याचा खोलपणा समजून घेतला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, ज्या तऱ्हेच्या संगतीतून समाधान नष्ट करणारे विचार मनात येतात, अहंकार बळावतो आणि परिणामी परमार्थच अप्रिय वाटू लागतो, ती संगतीच सोडली पाहिजे. शरीर, मन, बुद्धीला वाईट वळण लावणाऱ्या या संगतीचे आकर्षण तरी वाटता कामा नये. त्या प्रकारचे जीवन आदर्श तरी वाटता कामा नये.
हे प्रवचन इथेच संपलं. हरिओम तत्सत.